अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जो. गीता हा ग्रंथ ज्ञानयोग, अष्टांगयोग, कर्मयोग, भक्तियोग या सर्वांचं विवेचन करणारा आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीतही या सर्व मार्गांचं विवेचन सविस्तरपणे ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरांचा भर कशावर आहे या मार्गांपैकी? त्याच्या अगोदर प्रत्यक्ष गीता सांगणाऱ्या भगवंताचा भर कशावर आहे ते आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की माणसाची जी परी आहे त्या परीनुसार ते मार्गदर्शन भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. पण ते परस्परांपासून भिन्न नाही. ज्ञानयोग वेगळा, अष्टांगयोग वेगळा, भक्तियोग वेगळा, कर्मयोग वेगळा असं नाही. ज्ञानेश्वरांनीही ते भान सांभाळलेलं आहे. आणि असा आपल्याला भास व्हावा की जणू हा अध्यात्मशास्त्राचा जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरांना भक्तिशास्त्राचं विवेचन करणारा ग्रंथ म्हणून अभिप्रेत आहे. याचं कारण असं आहे की या सगळ्या मार्गांचा सविस्तर वेगवेगळ्या दृष्टांतांनी सुगम करीत विवेचन आटोपल्यावर ज्ञानेश्वर त्या सगळ्या मार्गांचा समारोप हा भक्तिमार्गामध्ये करतात. त्यामुळे भक्तीचं विवेचन करणारा फक्त यात 9वा अध्याय नाही, फक्त 12वा अध्याय नाही, तर 3ऱ्या अध्यायापासून तो 18व्या अध्यायापर्यंत ठिकठिकाणी परमेश्वराची भक्ती आणि भक्त यांच्याबद्दलचं परमेश्वराचं आणि ज्ञानेश्वरांचं जे विवरण आहे ते विवरण ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. आपल्याला वेगळे मार्ग जरी असले तरी मार्गाचं विसर्जन त्या भक्तीने झालेल्या किंबहुना असं म्हणता येईल की त्या सगळ्या मार्गांना भक्तीच्या स्पर्शामुळे एक गोडवा उत्पन्न झालेला आहे, एक ओलावा उत्पन्न झालेला आहे. वेगवेगळ्या लोकांनी गीतेची वेगवेगळी अशी अर्थविवरणं केलेली आहेत, वेगवेगळे अन्वयार्थ काढलेले आहेत. त्यातूनच गीतेचा प्रधान प्रतिपाद्य विषय कोणता या रीतीचे वाद निर्माण झालेले आहेत. ज्ञानेश्वरांनी त्या वादांमध्ये समन्वय घडवून आणलेला आहे. ज्ञानयोग जरी झाला तर त्या ज्ञानी माणसाला सुद्धा परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय आपल्या मार्गाचं साफल्य झालं असं वाटत नाही. त्यामुळे 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानी भक्ताचं विस्तृत वर्णन केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. 6व्या अध्यायामध्ये योग मार्गाचं विवेचन आहे. पण या योग मार्गाचा सुद्धा जर समारोप कशात झाला असेल तर तो भक्त आणि भगवंत यांच्या संबंधामध्ये झालेला आहे. कर्म मार्गाचं विवेचन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. परंतु त्या कर्मांकडे पाहण्याची ज्ञानेश्वरांची दृष्टी वेगळी आहे. आपल्या हातून पार पडणारी जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत ती जर आपण ईश्वरार्पण भावनेने केली तर तीच ज्ञानेश्वरांच्या मते एक परमेश्वराची भक्ती आहे. 9व्या अध्यायामध्ये परमेश्वराने अर्जुनाला असं सांगितलं होतं, यत् करोषि यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तुझ्या हातून जे जे होईल ते सगळं तू खुशाल मला अर्पण करून टाक. हीच माझी भक्ती. ज्ञानेश्वर म्हणतात कर्मे ईशू भजावा. कर्मे ईशू भजावा म्हणजे काय? आपली जी नित्य नैमित्तिक कर्म असतील त्याच कर्मांची फुलं करायची आणि ती फुलं परमेश्वरावर चढवायची. याचा अर्थ असा आहे की परमेश्वरावर जर चढवायची असतील तर परमेश्वराच्या ज्या अटी आहेत त्या आपल्याला मान्य कराव्या लागतात. परमेश्वराला पायदरी पडलेलं फूल चालत नाही, हुंगलेलं फूल चालत नाही, वापरलेलं फूल चालत नाही. ताजं टवटवीत अशा रीतीचं फूल परमेश्वराला अर्पण करायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की माझी कर्म जर मला परमेश्वराला अर्पण करायची असतील तर ती कर्मसुद्धा
मला परमेश्वरासाठी केली पाहिजेत. घरातल्या इतरांसाठी केलेली कर्म त्यांनी वापरून घेतल्यावर मग परमेश्वराला अर्पण करायची, हे त्याला अभिप्रेत नाही आहे. कर्म परमेश्वरासाठीच करायची, ईश्वरार्पण बुद्धीनीच करायची. परमेश्वरासाठी आणि ईश्वराला अर्पण करण्याच्या बुद्धीनी केलेली जी कर्म असतात त्या कर्मांबद्दलच्या 2 दक्षता माणूस आपोआपच घेतो. दुसऱ्याकरता करायचं जर काम असेल तर ते काम त्या दुसऱ्याला पसंत पडेल इतकं उत्कृष्ट करण्याची जबाबदारी माणूस पत्करत असतो. तो जर परमेश्वर असेल तर मग ती जबाबदारी तू केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारत असेल याची आपल्याला कल्पना येईल. परमेश्वराला पसंत पडेल इतकं अत्युत्कृष्ट कर्म माझ्या हातून घडलं पाहिजे. आणि ते नुसतं अत्युत्कृष्ट असून चालत नाही, ते परमेश्वराला अर्पण करायचं याचा अर्थ ते विशुद्ध असलं पाहिजे, ते पवित्र असलं पाहिजे. म्हणजे आपोआपच आपल्या जीवनाला नेहमीची कर्म करताना आपोआप एक शिस्त येईल, कारण ती कर्म पवित्र असतील, ती कर्म उत्कृष्ट राहतील. ज्ञानेश्वर म्हणाले होते, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा होय उदारा तोषा लागी. आपल्या कर्मांचीच फुलं चढवून जर परमेश्वराची पूजा करण्याचं व्रत आपण अंगीकारलं तर आपलं जीवन हेच एक परमेश्वराची अखंड अशी महापूजा ठरवून जाईल. सगळ्या कर्मांचा जो समारोप आहे तो भक्तीमध्ये ज्ञानेश्वर करतात असं आपण म्हणालो, त्याचं कारण हे आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी भक्तीचं सूचन केलेलं आहे असं आपल्याला दिसेल. कारण भक्त आणि भगवंत यांचं परस्परांबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम त्यात व्यक्त झालेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये तर आहेच, त्यांनी भक्ती मार्गाला राजगुह्य आणि राजविद्या असं नाव दिलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये आहे. 11व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये त्या परमेश्वराचं विश्वरूप दर्शन भर कुरुक्षेत्रामध्ये कृष्णाने अर्जुनाला घडवलं. आता परमेश्वराचं विश्व विराट संपूर्ण विश्वाच्या अणुरेणूमध्ये ओतप्रोत भरलेल्या ईश्वरी तत्वाचं विराट दर्शन जेव्हा अर्जुनाला झालं ते पाहून तो भयभीत झाला, भांबावला आणि कृष्णाला म्हणायला लागला की तू मला हे रूप आवर आता आणि नेहमीच्या रूपात तू मला दिस, म्हणजे मग मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटायला लागेल. कृष्ण त्याची कीव करतो आणि त्याला म्हणतो, अरे 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 अंग सोडूनी तू छायेशी आलिंगितोशी. तो शरीर सोडून दिलं, मिठी मारायची असेल तर सचेतन शरीराला मारली पाहिजे, त्याची ऊब आपल्याला जाणवते. त्याच्याऐवजी तू शरीराला सोडून देतोस आणि माझ्या सावलीलाच आलिंगन द्यायला धावतो आहेस. अर्जुन शरीराला मिठी मारायला धावतो, अर्जुन शरीराच्या भेटीची इच्छा व्यक्त करतो. याचा अर्थ अर्जुनाला सगुण भक्ती परवडत होती, निर्गुण भक्ती नाही. अर्जुनाला सगुण भक्ती परवडत होती, निर्गुण भक्ती नाही. आणि निर्गुण भक्ती ही सगळ्यांनाच परवडते असं नाही, अधिकारी लोकांना परवडते. जे ध्यान करू शकतात त्यांना परवडते, जे योग करू शकतात त्यांना परवडते. इतरांना ती झेपण्यासारखी नाही, पेलण्यासारखी नाही. त्यामुळे इतरांकरता परमेश्वराला सगुण आणि साकार रूप धारण करावं लागतं. अर्जुन त्या इतरांचा प्रतिनिधी आहे. 13व्या अध्यायामध्ये माया नदीचं रूपक केलेलं आहे. त्या माया नदीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव भगवंत दाखवतात गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये. परंतु ते सांगतात की या मायेच्या जंजाळापासून जर मुक्त व्हायचं असेल तर एकच उपाय आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, ते एकची लीला तरले जे सर्व भावे मज मिनले ते या ऐली कडीच सरले माया जल. या माया नदीचा उपसर्ग त्यांना होत नाही याचं कारण ते माझी मनोभावे भक्ती करतात. अशा लोकांना या माया नदीच्या अलीकडेच त्या मायेचा संपर्क संपून जातो. म्हणजे परमेश्वराची भक्ती ही सर्व प्रकारच्या मायेच्या प्रभावापासून भक्ताचं संरक्षण करते असं ज्ञानेश्वर सांगतात. 18व्या अध्यायामध्ये तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानोत्तर भक्ती सांगितलेली आहे.
12व्या अध्यायामध्ये भक्तीची सगळी रूप आहेत. ज्ञानोत्तर भक्ती जशी सांगितली तशी ज्ञान लक्षणा भक्ती सांगितली. भक्तीचे जे बाकीचे सगळे प्रकार प्रल्हादानी श्रीमद भागवतामध्ये दाखवलेले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, या 9 प्रकारच्या भक्तीचं विवेचन केलेलं आहे. या 9 प्रकारच्या भक्तींमध्ये 8 प्रकारची जी भक्ती आहे ती ज्ञानेश्वरांनी अपरा भक्ती मानलेली आहे, गौणी भक्ती मानलेली आहे, ती साधनीभूत आहे. शेवटची जी आत्मनिवेदन नावाची 9वी भक्ती आहे ती बाकी पराभक्ती आहे, ती श्रेष्ठ भक्ती आहे. जसे भक्तीचे प्रकार सांगितले तसे भक्तांचेही प्रकार सांगितले. सगुण भक्ती सांगितली, निर्गुण भक्ती सांगितली, त्या दोन्ही मार्गांचे उपासक सांगितले. त्याप्रमाणे भक्तांचे जे इतर 4 प्रकार आहेत ते सांगितले. आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आर्त भक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त, अशा ज्या 4 प्रकार आहेत किंवा 4 पायऱ्या आहेत त्या 4 पायऱ्यासुद्धा आपल्याला सांगितलेल्या आहेत. 12वा अध्याय हा त्याकरता प्रसिद्ध आहे, तो भक्तियोगाचाच अध्याय आहे. 6व्या अध्यायामध्ये ऐकलेलं योगमार्गाचं विवेचन अर्जुनाला प्रभावित करून गेलं. पण या मार्गाने सामान्य प्रापंचिकाला कसं जाता येईल हे त्याला कळेनासं झालं, म्हणून त्यांनी परमेश्वराला प्रश्न विचारला 12व्या अध्यायाच्या आरंभी. भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम. कोणता भक्त तुला प्रिय आहे, कोणती भक्ती श्रेष्ठ आहे, योगी करतो ती की भक्त करतो ती, हे जाणून घेण्याकरता अर्जुनाने थेट प्रश्न विचारला की योग मार्गाने जाणारे जे साधक आहेत आणि भक्ती मार्गाने जाणारे जे भाविक आहेत यापैकी तुला जवळचा कोण, तुला कोण आवडतो. त्या परमेश्वराने दिलेलं उत्तर असं आहे की हे दोन्ही मार्ग फार चांगले आहेत, पण अव्यक्ताची उपासना करणारा जो योगमार्ग आहे तो फार अवघड आहे. चांगला आहे कारण तो थेट तत्वालाच जाऊन भिडतो, तो कुणाचीही मध्यस्थी स्वीकारित नाही, तो परमेश्वराच्या मूळ बिंबालाच जाऊन भिडतो. त्याच्यामुळे तो मार्ग हा चांगला आहे. एवढंच की तो मार्ग हा सगळ्यांना पेलण्यासारखा नाही, तो अतिशय कठीण आहे. ज्ञानेश्वर वर्णन करताना म्हणतात, मय्या वैश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. योग मार्ग हा फार चांगला आहे, पण तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त जे राती देवो न म्हणत उपासती या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम मानी. असे जे योगयुक्त भक्त असतात की जे सर्वस्वासहित स्वतःला मला अर्पण करून टाकतात, स्वतःचं दान मला करतात, ते श्रेष्ठ भक्त आहेत, प्रश्नच नाही. फक्त एवढंच आहे की क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्तचेतसाम. जे अव्यक्ताची उपासना करणारे भक्त आहेत त्यांना अतिशय क्लेश पडतात, अतिशय कष्ट पडतात. हे क्लेश किंवा कष्ट पेलण्याची सामान्य माणसाची ऐपत नसते, त्याचा वकूब नसतो. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्तचेतसाम. कारण अव्यक्ताही गतिर्दुःखम देहवत भिरवाप्यते. देहधारी लोकांना अव्यक्ताची उपासना करणं हे अतिशय अवघड जाते. याचं कारण किती कठीण आहे ते ज्ञानेश्वर म्हणतात. जे अव्यक्ताची उपासना करतात त्यांना जर तहान लागली तर पाणी पिऊन त्यांना ती भागवता येत नाही. तहानची प्यावी. जो तान्हेला आहे त्याला तहानच प्यावी लागते. भुकेल्या भूकची खावी. जर त्याला भूक लागली तर भूकच खाऊन टाकावी लागते. अहोरात्र वावी मवावा वारा. आणि अहोरात्र वाऱ्यालाच मिठी मारावी लागते. तहानची प्यावी म्हणजे काय? तहान मारूनच टाकावी त्यांनी भूक मारूनच टाकावी. या सगळ्या ज्या माणसाच्या
निसर्ग सिद्ध अशा रीतीच्या अभिलाषा आहेत, त्या अभिलाषांवर त्यांनी विजय संपादन करावा. ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की त्याचं विचाराचं कसं असतं जीवन. थंडीच्या काळात जर त्याला थंडी वाजायला लागली आणि तो कुडकुडायला लागला, तर ज्ञानेश्वर त्याला पांघरण्यासाठी काय देतात? शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची या असावे घरा आतू. जर त्याला थंडी कडाक्याची वाजू लागली, तर थंडीपासून निवारण करण्याकरता त्यांनी थंडीचंच पांघरून घ्यावं अंगावर. उष्णता जर उन्हाळ्यामध्ये भर दुपारी जास्ती व्हायला लागली, तर त्या उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण करण्याकरता त्यांनी उन्हाचंच आवरण अंगावर घ्यावं. आणि जर पावसापासून त्याला रक्षण करायचं असेल स्वतःचा, तर वृष्टीची या असावे घरा आतू, तर त्यांनी घरामध्ये जावं. पण कोणतं घर? वर्षावाचंच घर. धारांचा वर्षाव बाहेरून वरतून होतोय, त्या वर्षावांच्या घरामध्येच त्यांनी पावसापासून स्वतःचं रक्षण करण्याकरता जावं. याचा अर्थ त्याला थंडीवर विजय मिळवता यावा, त्याला उष्णतेवर विजय मिळवता यावा आणि पावसाळ्याच्या पाण्यावर सुद्धा त्याला विजय मिळवता यावा. या सर्व निसर्ग शक्तींचा जो परिणाम माणसाच्या शरीरावर होतो, त्या परिणामांवर त्याला मात करता यावी. हे किती अवघड आहे. हे जर तुला करता येत असेल, तर ज्ञानेश्वर म्हणतात मग तुला हा योग साधता येतो. कसा योग आहे हा? ज्ञानेश्वर म्हणतात की अरे बाबा, किंबहुना पांडवा, अर्जुना तुला सांगतो, अग्निप्रवेशू नीच नवा. हा नित्य नवा अग्निप्रवेश योगी भक्ताला करावा लागतो. आणि तो अग्निप्रवेश आहे नित्य नव्याने करावा लागतो, एकदाच नाही आयुष्यात. आणि विशेषतः ज्ञानेश्वर सांगतात, भातारे वीण करावा तो हा योगी. भ्रताराशिवाय सती एकदाच अग्निप्रवेश करते आपल्या मृत भ्रताराच्या प्रेमाखातर. त्याच्यावरचं आपलं प्रेम सिद्ध करण्याकरता त्याचं निश्चेष्ट शरीर जसं अग्नीच्या स्वाधीन होतं, तसंही सजीवपणे आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमाची प्रचिती पटवण्याकरता ज्वालांना आलिंगन द्यायला उद्युक्त होते. भातारे वीण करावा. सतीला आपलं पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी, पतीवरचं आपलं प्रेम प्रगट करण्यासाठी आयुष्यातून एकदाच, आणि तोही आयुष्याच्या शेवटी अग्निप्रवेश करावा लागतो. योगी माणसाला तो प्रत्येक क्षणी करावा लागतो, नित्य नव्याने करावा लागतो. इथे ज्ञानेश्वर पुढे सांगतात, एथ स्वामीचे काज ना बापी के व्याज, परी मरणेसी झुंज नित्य नवे नीच नवे. माणूस स्वामीनिष्ठे करता पूर्वी मरण पत्करायला तयार व्हायचा. बापाचं जे ऋण आहे ते फेडण्याकरता किंवा वसूल करण्याकरता तो प्रसंगी शत्रूशी झुंजायला, दोन हात करायला आणि त्या झुंजीमध्ये स्वतःचा प्राण गमवायला सुद्धा तयार व्हायचा. या ठिकाणी ते कोणतंच निमित्त नाही. स्वामी कार्याकरता तो अर्पण करत नाही, बापाच्या ऋणाकरता अर्पण करत नाही. नित्य मरणाशी झुंज हे कोणतंही कारण नसताना त्याला पत्करावी लागते. हे कसं आहे? ऐसे मृत्यू होऊन तिख, का घोटे कढत विख, डोंगर गिळता मुख न फाटे काही. हे कढत असं विष मृत्यूपेक्षाही तीक्ष्ण असणारं. मृत्यू एकदा येऊन जातो, पुन्हा पुन्हा त्रास देत नाही. पण विष प्रत्येक घोटासहित त्रास देतो आणि मरणा इतकाच तीव्र अशा रीतीचा त्रास देतो, दुःख देतो. तेव्हा हा आम्हाला प्रत्येक घोटाला कढत अशा विषाचं प्राशन करावं लागतं. ज्ञानेश्वर विचारतात, डोंगर गिळता मुख न फाटे काही. योग मार्ग कसा आहे? उघड्या तोंडाने डोंगर गिळण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. तोंड एवढंसं आणि डोंगर एवढा मोठा, तेव्हा त्या डोंगर गिळण्याच्या प्रयत्नामध्ये तुमचं तोंड फाटून जाण्याची भीती आहे. त्याच्यामुळे जे योगमार्गाने गेले त्या सगळ्यांना दुःखाशी सामना करावा लागला. त्यामुळे योगमार्गाचं अवलंब हा सोपा नाही. मग त्यापेक्षा सोपा मार्ग मी तुला सांगतो. ज्ञानेश्वर म्हणतात,
त्यापेक्षा एक तुझ्या आयुष्यामध्ये तुला प्राप्त झालेली जी कर्म आहेत ती कर्म तू पार पाडायची. त्यातली जी निषिद्ध कर्म आहेत ती गाळायची. जी विधायक कर्म आहेत ती करायची. हा विवेक ठेवून आपल्या हातची कर्म करणं आणि ते कर्म करीत असताना त्या कर्माच्या फलावरचाच केवळ नव्हे तर त्या कर्माबद्दलचा सुद्धा आत्मीयतेचा जो भाव असेल तो भाव टाकून ती कर्म करायची. नमे कर्मफले स्पृहा, कर्माच्या फलावर इच्छा ठेवायची नाही. मा फलेषु कदाचन असं सांगितलं होतं. कर्मणी एव अधिकार असते. फक्त कर्मातच तुझा अधिकार आहे. त्या कर्माच्या फलावर दृष्टी ठेवण्याचा तुला अधिकार नाही आहे. कर्माचं फळच सोडून द्यायला ज्ञानेश्वर सांगत नाहीत 12व्या अध्यायात. तर जे कर्म आपण करू त्या कर्माबद्दलचा सुद्धा ममत्वाचा भाव सोडून देण्याचा आदेश ते आपल्याला देत आहेत. तरच तुला परमेश्वराची भक्ती करता येईल. केवळ कर्माचं फळ परमेश्वराला द्यायचं असं नाही. ती कर्मच परमेश्वराला देऊन टाकायची. ती कर्मच परमेश्वराला देऊन टाकलीत की आपोआप ती कर्म पवित्र होतात आणि ती कर्म करणारा जो तू आहेस तो सुद्धा परमेश्वराने स्वीकार करण्या इतका पवित्र होऊन जातो. हे झालं प्रापंचिकांचं. समाजामध्ये जे वेगवेगळे स्तर असतात त्यांच्या शक्तीनुसार आणि ऐपतीनुसार पडलेले त्या स्तरांना सुद्धा भक्तीचा वेगवेगळा मार्ग ज्ञानेश्वर दाखवत आहेत. ते म्हणाले मी काय करतो. परमेश्वर असं म्हणालेत की मी काय करतो. जे अधिकारी लोक आहेत जे स्वतःचं मन त्या विषयावर म्हणजे ब्रह्म विषयावर एकाग्र करू शकतात तेवढा आत्मविश्वास ज्यांना आहे. जे योग मार्गाचा अवलंब करू शकतात तेवढं आत्मसामर्थ्य असल्याची खात्री ज्यांना आहे त्या लोकांना ज्ञानेश्वर म्हणतात जे सडेजे देखिले ते ध्यान कासे लाभिले परिग्रही घातले तरी यावरी. जे सडे होते त्यांना मी 2 मार्ग सुचवलेत की भैया एक तर तू ध्यान मार्गाने जा किंवा तू संन्यास मार्गाने जा. संन्यास म्हणजे त्याग. संन्यास म्हणजे फक्त वस्तूंचा त्याग नाही, विषयांचा त्याग नाही. संन्यास म्हणजे त्या त्या वस्तूबद्दल आणि विषयाबद्दल उद्भवणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्यांचा सुद्धा त्याग. हा त्याग केल्यामुळे जगाबद्दलची आसक्ती तुझी संपुष्टात येईल आणि त्यामुळे परमेश्वराजवळ जाण्याची तुझी जी शक्ती आहे ती शक्ती आपोआप वाढेल. नाहीतर परमेश्वराचं तू ध्यान कर. एकांतामध्ये पद्मासन घालून बैस आणि त्या अमूर्त अशा तत्वावर तू तुझी चित्तैक्य दृष्टी ही एकाग्र कर. ते एकाग्र करण्याच्या सवयीमुळे तुझ्या अंतःशक्ती वाढतील. तुझ्या अंतःशक्ती वाढतील आणि सामान्यपणे बाहेर धावण्याची इंद्रियांची जी प्रवृत्ती असते परांची खानी व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. सामान्यपणे आपल्या इंद्रियांची प्रवृत्ती बाहेर झेपावण्याची असते, धावण्याची असते. त्या सर्व इंद्रियांना मुरडून त्यांचं लक्ष आतमध्ये वळवायचं. बाह्य विषयांबद्दलचं आकर्षण आणि अभिलाषा पूर्णपणे आवरून घ्यायची आणि ती सगळी इंद्रिय आपल्या मननावर केंद्रित करायची, त्याची शक्ती वाढवायची. हे केल्यामुळे आपोआपच तुला परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग, परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग, भक्तीचा मार्ग नाही, परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग तुला सापडेल. पण हे जर जमलं नाही तर हे ज्यांना जमणार नाही त्यांच्याकरता काय. ज्ञानेश्वर म्हणतात नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजुनी या संसारी तारू जाहलो. जे सामान्य लोक आहेत त्यांना, ज्यांना ध्यान साधना साधत नाही, ज्यांना योग साधना जमत नाही, अशा लोकांना मी नावा करून दिल्यात भवसिंधू, संसाराचा समुद्र ओलांडून जाण्यासाठी. प्रपंचाचा जो समुद्र आहे तो उल्लंघून जाण्यासाठी माणसाच्या अंगामध्ये एकतर ताकद पाहिजे. तो स्वतःच्या बाहुबलावर पोहून तो समुद्र ओलांडून जाण्याचा
त्याचा निर्धार पाहिजे आणि त्याबद्दलचा त्याला आत्मविश्वास पाहिजे. तो जर नसेल तर माणसाला दुसरा इलाज नाही. त्याला नौका संपादन करावी लागेल आणि त्या नौकेमध्ये बसून तो समुद्र त्याला पार करता येईल. अशा नौका सामान्य प्रापंचिकांना मी उपलब्ध करून दिल्यात. कशाच्या नौका केल्यात? नामाचिया. नाम म्हणजे परमेश्वराचं नाम. नाम म्हणजे परमेश्वराची नामभक्ती. त्यांनी दुसरं काहीच करू नये. त्यांनी फक्त परमेश्वराचं नामस्मरण करावं. फक्त परमेश्वराचं नामस्मरण करावं. परमेश्वराचं नाव उच्चारावं. उच्चारताना त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणावी. पुन्हा परमेश्वराचं नाव उच्चारावं. पुन्हा त्याचं स्मरण करावं. अशा रीतीने मनाला सवय लागते परमेश्वराचा नाम जप करण्याची, त्याचं स्मरण करण्याची सवय लागते. आणि त्या सवयीमुळे सुद्धा त्याचा वेळ हा आपोआप सार्थकी लागतो आणि त्याच्या आयुष्याचं सुद्धा साफल्य होतं. नामाची या सहस्रवेरी मी हजारो नौका त्याला उपलब्ध करून दिल्यात. नामजपाच्या माणसाला दुसरं काहीच साधत नसेल तर परमेश्वराचं नाव घेणं त्याला साधतं. आणि तेही साधण्याकरता त्याला वेळ वेगळा काढावा लागत नाही. आपली नित्याची कर्म पार पाडत असताना सुद्धा सदा येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. जी आपण नित्यकर्म करतो कळत किंवा नकळत, ते कर्म करत असताना परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वराचं नाव घेतलं, त्याचं स्मरण केलं, तरीसुद्धा तुला आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेता येईल असं परमेश्वर सांगतात. हे करू शकतो. आपणही नामस्मरण करतो, देवाजवळ बसून करतो, देवळामध्ये जाऊन करतो, पण आपल्या नामस्मरणामध्ये अंतर असतं. नाम आपण परमेश्वराचं घेत असतो आणि स्मरण बाकी व्यवहाराचं करत असतो. ओठ यांत्रिकपणानं परमेश्वराचं नाम उच्चारित असतात आणि स्मरण बाकी त्या परमेश्वराचं नाही, व्यवहारातल्या क्षुद्र गोष्टींमध्ये आपलं मन अडकलेलं असतं आणि त्याचं स्मरण आपण करत असतो. हे जो करतो, हे जो करू शकतो, परमेश्वराचं ध्यान करील, योगमार्गाने जाईल किंवा निदान परमेश्वराची नामभक्ती करील, परमेश्वर असं म्हणतात की त्याला काहीही कमी पडणार नाही. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मृत्यूवर विजय मिळवता येईल, संसारावर विजय मिळवता येईल. भवामी नचरात पार्थ मैया वेशित चेतसाम. त्याला काहीही वेळ लागणार नाही. या सगळ्या गोष्टी मी करू शकेन. मग त्यांनी जगायचं कसं, पोट कसं भरायचं, संसार कसा चालवायचा, असे मामूली प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वर दृष्टांत देतात की एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. जे माझे भक्त आहेत त्यांना त्यांच्या प्रपंचाची काळजी उत्पन्न झाली तर माझा मोठेपणा काय राहिला. ज्ञानेश्वर दृष्टांत देतात, एरवी तरी माझे भक्ता संसाराची चिंता. अरे काय समर्थांची कांता कोरांना मागे. समर्थ श्रीमंत माणसाची जी बायको असेल तिला आपली उपजीविका कोरांनाची भिक्षा मागून करावी लागण्याची पाळी कधीतरी येते का? त्याप्रमाणे माझ्या भक्ताला आपल्या उपजीविकेची, उदरनिर्वाहाची, जीवन जगण्याची काळजी कधीही करावी लागत नाही. मी माझ्या भक्तांकरता सगळं काही करायला बांधील आहे. ज्ञानेश्वरांनी त्यानंतर अभ्यास योग सांगितलेला आहे सामान्य माणसाला. प्रश्न असा आहे की तुला आयुष्य कोणी दिलं? देवाने. तुला शरीर कोणी दिलं? देवाने. देवाने दिलेलं जे शरीर आहे आणि देवाने दिलेलं जे आयुष्य आहे, त्या कर्जाची परतफेड तू केव्हा करशील? केव्हा करू शकशील? देवाची अपेक्षा हे आयुष्य त्याला देऊन टाकावं परत, ही नाही आहे. देवानी हे तुम्हाला कर्जाऊ दिलेलं आहे आणि हे कर्जाऊ दिलेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य तुम्हाला देवाला सव्याज परत करायचं आहे. सव्याज परत करायचं आहे. हे असंच्या असं मृतवत शरीर परमेश्वराला अर्पण करून त्याचं कर्ज फिटणार नाही. व्याज कशाचं अपेक्षित आहे? या आयुष्याचं सार्थक करून, या देहाचं सार्थक करून ते व्याज तुम्हाला परमेश्वराला फेडता येईल.
त्यासाठी ज्ञानेश्वरांनी प्रापंचिकांना एक अभ्यास योग सांगितला आहे. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. कसा अभ्यास योग आहे? ज्ञानेश्वर म्हणतात की पहिली अपेक्षा ही, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझिया हाती अचंबित न शकसी देवो. मन बुद्धी या सर्वांसकट तुझं हे चित्त आहे, ते चित्त तू मला अचुंबित, अचुंबित म्हणजे अत्यंत पवित्र, म्हणजे कशाचाही स्पर्श न झालेलं अस्पृष्ट असं शरीर, अस्पृष्ट असं चित्त, म्हणजे चित्तामध्ये कोणत्याही इतर विकारांचा, विचारांचा, कल्पनांचा मळ नाही, असं ते चित्त तू मला अर्पण करू शकतो का? याचा अर्थ मनामध्ये सतत ध्यास फक्त परमेश्वराचा, इतर कुठलाही विचार, इतर कुठलीही कल्पना मनामध्ये येणार नाही. चित्ताला परमेश्वराचाच विचार व्यापून राहायला पाहिजे, दुसरा कुठलाच नाही. दुसऱ्याला जायला सवड नाही, दुसऱ्याला शिरकाव करायला वाव नाही. इतकं परमेश्वराला आपलं चित्त तू अर्पण करू शकतो का? जर करू शकत नसशील, त्यांना माहीत आहे उत्तर नकारार्थी येणार. जर करू शकत नसतील तर ज्ञानेश्वर म्हणाले की दिवसाचे एकूण 8 प्रहर आहेत, 24 तास आहेत. प्रत्येक 3 तासांचा एक प्रहर असतो. अशा 8 प्रहरांचा हा दिवस आहे. या तरिगा ऐसे करी या 8 पहारा माझारी मोटके निमिषभरी जे देत जाय. या 8 प्रहारांपैकी मला मी आयुष्य मागितलं तुला देता येत नाही, वर्ष मागितलं तुला देता येणार नाही, महिना मागितला तर तुला देता येणार नाही, दिवस मागितला तर तुला देता येणार नाही, दिवसातला एक प्रहर मागितला तरीसुद्धा लेखा तुला देता येत नाही. असं कर, या 8 प्रहरातला एक निमिष तू परमेश्वराला देऊ शकतो का याचा विचार कर. मित्रांनो, या 8 प्रहरांमध्ये निमिष म्हणजे आपली पापणी मिटायला, पापणीची उघडझाप व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. म्हणजे या 8 प्रहरामध्ये म्हणजे 24 तासाच्या एका दिवसामध्ये तुम्हाला एकूण किती निमिष मिळतात? 4,86,000 निमिष मिळतात. एका दिवसाच्या 4,86,000 निमिषांपैकी एक निमिष परमेश्वराला देऊ शकणार नाही तू. याचा अर्थ पापणी मिटायला जेवढा वेळ लागेल तेवढा तरी वेळ तुला परमेश्वराला देता येईल. तुला याची खात्री देता येईल की एवढ्या वेळामध्ये मी इतर कोणाचाही विचार करणार नाही. कितीही आवडीचं असो, प्रिय असो, जवळचं असो, मी त्यापैकी कोणाचाही विचार करणार नाही. देवा, मी त्या निमिषामध्ये फक्त तुझा विचार करीन. एवढं आश्वासन तुम्हाला देऊ शकतो. एक निमिष दे की ती तुझी हाव वाढत जाईल. मित्रांनो, या 8 प्रहरांमध्ये निमिष म्हणजे आपली पापणी मिटायला, पापणीची उघडझाप व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. म्हणजे या 8 प्रहरामध्ये म्हणजे 24 तासाच्या एका दिवसामध्ये तुम्हाला एकूण किती निमिष मिळतात? 4,86,000 निमिष मिळतात. एका दिवसाच्या 4,86,000 निमिषांपैकी एक निमिष परमेश्वराला देऊ शकणार नाही तू. याचा अर्थ पापणी मिटायला जेवढा वेळ लागेल तेवढा तरी वेळ तुला परमेश्वराला देता येईल. तुला याची खात्री देता येईल की एवढ्या वेळामध्ये मी इतर कोणाचाही विचार करणार नाही. कितीही आवडीचं असो, प्रिय असो, जवळचं असो, मी त्यापैकी कोणाचाही विचार करणार नाही. देवा, मी त्या निमिषामध्ये फक्त तुझा विचार करीन. एवढं आश्वासन तुम्हाला देऊ शकतो. एक निमिष दे. देव केवढा अल्पसंतुष्ट आहे पहा. एक निमिष दे, मला तेवढं पुरेसं आहे. त्याला विचारलं की इतका अल्पसंतुष्ट तू काय आहेस? त्याचं रहस्य देवाने सांगितलं. ते म्हणाले, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. मला याची खात्री आहे, एक निमिषभर जर तू माझा आनंद घेतलास, एक निमिषभर माझ्या चिंतनाचा, माझ्या मनोमय सहवासाच्या, माझ्या स्मरणाचा जर तू आनंद एक निमिष जरी घेतलास तरी मला माझी खात्री आहे की ती तुझी हाव वाढत जाईल. 1 निमिष, 2 निमिष, 3 निमिष तुझी हाव वाढत जाईल. कशी वाढत जाईल? जीवनाबद्दलची, देहाबद्दलची आसक्ती तुझी कशी ओसरत जाईल? ज्ञानेश्वरांनी 2 दृष्टांत दिले आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात, जैसा शरद कालू रिगे शशबुंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीसे होय. शरद ऋतूमध्ये चंद्रबिंब जे असतं
ते पौर्णिमेपासून हळूहळू क्षीण होत जातं आणि अमावस्येच्या दिवशी पार नाहीसं होतं. जीविताबद्दलची, जगाबद्दलची, संसाराबद्दलची, शरीराबद्दलची तुझी आसक्ती जी आहे ती अशी सावकाश या क्रमाक्रमाने कमी होत जाईल. देवाची गोडी जसजशी तुला अनुभवायला मिळेल तसतशी या सगळं नाशिवंत गोष्टीमधली तुझ्याबद्दलची तुझ्या मनामध्ये असणारी जी गोडी आहे ती ओसरू लागेल. मग पुनवे होऊन जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत अवसे नाहीची होय. पौर्णिमेपासून क्षणाक्षणाने चंद्रकला क्षीण होत जाते, अवसेच्या दिवशी नाहीशी होते. पण अभ्यास योगाचा तू जर प्रयत्न केलास तर तुझ्या अशा लक्षात येईल की माणसाला अवघडच नव्हे तर अशक्य असणाऱ्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतील. उत्तर असं दिलंय, पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजले केले की. या अभ्यासाच्या योगामुळे, अभ्यासाच्या सरावामुळे काही लोकांना अंतराळातून अधांतरी चालण्याची सवय होते. त्या योगामध्ये सुद्धा ते प्रावीण्य संपादन करतात. एकही पाऊल जमिनीवर न टेकता तरंगत जाण्याची किमया त्याला साध्य होते. अभ्यासामुळे इतर माणसांचे म्हणजे आप्तांचं प्रेम तुम्हाला संपादन करता येतं, यात काही आश्चर्य नाही. इतर जीवांचं सुद्धा करता येतं. जे जीव माणसाच्या जीविताला घातक असल्याची बोलवा आहे, असे वाघ, साप यांचं सुद्धा प्रेम या अभ्यासाने तुला संपादन करता येतं. वाघ तुझ्या बाबतीत क्रूर राहणार नाहीत, हिंसर राहणार नाहीत, प्रेमळ होतील, तुझ्या कुटुंबियांप्रमाणे वागतील. सर्प तुझ्या बाबतीत फणा उगारणार नाहीत, फुत्कार करणार नाहीत, दंश करणार नाहीत, त्याचा विषाचा अंमल तुला भोगावा लागणार नाही. तेही तुझ्या अंगावर क्रीडा करायला लागतील, सरपटायला लागतील, खेळायला लागतील. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. या अभ्यासामुळे थोडे थोडं विष सेवन करता करता विष सेवन करण्याची तुम्हाला चटक वाढत जाईल. विष थोडं सेवन केलं तरी माणसाच्या प्राणांना भीती असते असं आपण मानतो. पण थोडं थोडं विष घ्यायला सुरुवात केली की विष पचनी पाडायची सवय होते. माणूस व्यसनं करतात ते तरी काय असतं, तेही हळूहळू विषसेवनाचाच तो एक प्रयोग असतो. पण त्याचीच चटक उत्पन्न होते जे आरोग्याला विघातक आहे याची 100% खात्री आहे. ते सुद्धा घेण्याची लालसा वाढत जाते माणसाला. समुद्री पायवाट जोडे, अहो पाण्याच्या पृष्ठभागावरून पावलं टाकीत जाण्याची विद्या त्याला साध्य होते. तो पाण्यावरून जाऊ शकतो, हवेतून तरंगत जाऊ शकतो. एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. जे शब्द ब्रह्म आहे, जी शब्द सृष्टी आहे, ती सगळी सृष्टी त्याने आत्मसात केली. त्याला संपूर्ण भाषा, सगळी शब्दसृष्टी, अर्थाचं आकाश आपल्या अंतरंगामध्ये सामावून घेणारी जी शब्दसृष्टी आहे ती सगळी शब्दसृष्टी त्याला साध्य झाली. थोकडे केली त्याने, अपूर्ण पडली. म्हणजे मला माझा आशय व्यक्त करण्यासाठी उपलब्ध असणारा सगळा शब्दकोश थिटा पडला, कमी पडला असं तो म्हणू शकतो. एवढं त्यावरचं स्वामित्व वाढतं. कर्म कशी सोडायची याचं कारण असं आहे की आपण ती कर्म करत असल्यामुळे आपल्याला, तेही अभ्यासाचंच विवेचन ज्ञानेश्वर करतायत. आपणच कर्म करतो, त्यामुळे त्या कर्मांबद्दल आपल्याला ममत्व असतं, त्या कर्मांबद्दल आपल्याला आसक्ती असते, त्या कर्मांबद्दल आपल्याला अभिमान असतो, त्या कर्मांचा आपल्याला अहंकार सुद्धा असतो. कशी सोडायची ती कर्म? माणूस इतका चतुर आहे की जी कर्म चांगली असतील ती सोडायची त्याला बुद्धी होत नाही. जी कर्म वांगली असतील ती सोडायला तो एका पायावर तत्पर असतो. यश मिळालं तर त्याची वासना त्याला सोडावीशी वाटत नाही. अपयश मिळालं तर त्याचं खापर परमेश्वरावर फोडायला तो
सहजतया सिद्ध होतो. खरी गोष्ट अशी आहे की जर तुमची ताकद असेल तर यशाबरोबर अपयशाचाही दोष आपल्याकडे घेतला पाहिजे. नाहीतर यश असो की अपयश असो, चांगली असोत की वाईट असोत, ती दोन्ही कर्म परमेश्वराला अर्पण करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. संतांची तयारी कोणतंही कर्म परमेश्वराला अर्पण करून मोकळं होण्याची असते. प्रापंचिकाची तयारी फक्त वाईट कर्म परमेश्वराला अर्पण करायची असते. चांगल्या कर्माची त्याची जी ममता असते ती ममता सोडण्याची त्याची कधीच तयारी नसते. विनोबांनी एक फार चांगला असा दृष्टांत दिलेला होता. तो मला या ठिकाणी आठवतो. काय झालं, काल रात्री 2:30-3 वाजता अचानक माझी झोप मोड झाली. निमित्त झालं घरातलं कुत्रं मोठमोठ्याने ओरडत होतं त्याचं. आणि त्यामुळे एकदा झोप उडाली ती उडाली, सकाळपर्यंत पुन्हा डोळ्याला डोळा नाही. तेव्हा कुत्राच्या ओरडण्यामुळं आपली झोप उडाली याबद्दल रात्री 2:30 वाजल्यापासून तो सूर्योदय होईपर्यंत सगळी रात्र आपल्या कुत्र्याला शिव्या देण्यात घालवली की याच्यामुळे झोपमोड झाली. सकाळी उठलो, फिरलो आजूबाजूला, तेव्हा असं मला कळलं की त्या भागामध्ये रात्री चोर आले होते आणि 2-4 घरफोडी करून ते आपल्या घराकडे यायला निघाले होते. कुत्रं भुंकलं म्हणून ते पळून गेले. हे कळलं तेव्हा उरलेला सगळा दिवस आपल्या कुत्र्याची प्रशंसा करण्यात घालवला. शेवटी कुत्रा आहे कोणाचं? शेवटी कुत्रा आहे कोणाचं? माणूस हा इतका व्यवहार चतुर आहे, चांगल्याचं श्रेय आपल्याकडे घेतो आणि वांगल्याचं खापर नेहमी इतरांवर फोडतो, अशी त्याला सवय असते. चांगलं आणि वाईट कोणतंही कर्म सोडण्याची सिद्धता करण्यासाठी पूर्वतयारी तुम्हाला कशी करता येईल? ज्ञानेश्वर दृष्टांत देतात. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखले स्वप्न जैसे. अहो, पाऊस जमिनीवर पडतो आणि खडकावरही पडतो. जमीन पिकांनी बहरून येते, खडकावरचं जे पाणी असतं ते ओसरून आणि शुष्क होऊन जातं, त्याच्यावर काहीही पिकत नाही. की स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी आपल्याला मिळालेल्या पाहतो, जागं झाल्यानंतर त्याचा अंशही आपल्या हाती दिसत नाही. त्याप्रमाणे खडकावर बीजारोपण करावं तशी आपण कर्म करावीत. खडकावर बी पडलं तरी त्यातून रोप उगवेल अशी जशी आपण आशा बाळगत नाही आणि वाट पाहत नाही, त्याप्रमाणे जे आपलं कर्म आहे त्या कर्माचं फळ कोणतंही असो ते मला नको, कारण हे कर्म माझ्या हातून घडलं एवढंच खरं, कर्म मी केलं असा अहंकार मी बाळगत नाही. याचं कारण खरा जो भक्त असतो तो हे जाणत असतो की कर्म करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती मूळच्या माझ्यामध्ये नव्हत्या. कर्म करण्यासाठी उद्युक्त झालेली जी कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांना त्या त्या शक्तींचा जो लाभ झाला आहे त्याचा पुरवठा सुद्धा करणारा मी नव्हतो. ज्ञानेंद्रियांमध्ये ज्या शक्ती आहेत, डोळे पाहतात, कान ऐकतात, वाणी बोलते, ओठ आस्वाद घेतात, मन विचार करतं, हात स्पर्श करतात, ही सगळी कर्म जी कर्मेंद्रियांकडून किंवा ज्ञानेंद्रियांकडून होणारी आहेत ती करणारी शक्ती या सगळ्या इंद्रियांना मी दिलेली नाहीये. ती शक्ती देणाऱ्यांनी जर काढून घेतली तर इंद्रिय जागच्या जागी राहतील पण आपापली कामं पार पाडू शकणार नाहीत. तेव्हा त्या इंद्रियांकडून पार पडलेल्या कर्मांचं श्रेय घेण्याची कुठलीही उजागरी माझ्याजवळ नाही. ज्ञानेश्वरांनी दुसरा जो दृष्टांत दिला तो अत्यंत हृदय आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की अगा आत्मजेच्या विशी जीवू जैसा निरभिलाशी तैसा कर्मी अशेशी निकाम होई. स्त्री जातीकडे अभिलाषेच्या भावनेनी पाहण्याची सवय असलेला माणूस काम्य भावनेनीच पाहिल स्त्रीकडे, पण स्त्री जातीचा एक घटक असणाऱ्या स्वतःच्या मुलीकडे तो त्या भावनेने पाहू शकत नाही. इतर स्त्री वर्गाकडे ज्या अभिलाषेने तो पाहिल त्या अभिलाषेने स्वतःच्या मुलीकडे पाहू शकत नाही. अगा आत्मजेच्या विषयी आपल्या स्वतःच्या कन्येविषयी त्याचं मन जसं निरभिलाष असतं, निरासक्त असतं, निष्काम असतं,
त्याप्रमाणे हातून घडणाऱ्या सर्व कर्मांबद्दल त्याचं मन हे निर्लेप असलं पाहिजे. वन्हीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. अग्नीची ज्वाळा जशी भडकते आणि भडकून भडकून शेवटी या अवकाशामध्ये विसर्जित होऊन जाते, दिसेनाशी होते. मगाशी एवढी भडकलेली ज्वाला आता काही दिसत नाही कुठेच. त्याप्रमाणे हातून घडलेली कर्म जी आहेत ती सुद्धा अशीच अंतराळामध्ये विसर्जित होऊन द्यायची. आपण त्याच्याबद्दलचं ममत्व ठेवायचं नाही, आसक्ती ठेवायची नाही. हा कर्म फलाचाच नव्हे तर कर्माचा सुद्धा त्याग करण्याचा हा जो निर्धार आहे, हा जो पवित्रा आहे, तो केवढा मोठा आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, येणे फलत्यागे घडे, येणे फलत्यागे सांडे, ते ते कर्म न विरूढे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. अर्जुना, हा फलत्यागू आवळे कीर अस लगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. हा जो फलत्यागाचा पवित्रा आहे, ही जी फलत्यागाची भूमिका आहे, फलाच्या पासून निरासक्त होण्याचा हा जो पवित्रा आहे, ही जी मानसिकता आहे, ज्ञानेश्वर म्हणतात, हा योगा माझी धुरेचा योगू. योग मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ योग आपल्या कर्मांबद्दलच्या वासना सोडण्याचा आणि कर्मफलाबद्दलची आसक्ती सोडण्याचा हा जो योग आहे, हा योग तुम्ही पद्मासन घालून गुहेमध्ये योग मार्गाचा अवलंब करून साधलेला हा योग नाही. हा जगामध्ये वावरत असताना, प्रपंचामध्ये जगत असताना, संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना साधलेला, सर्व करतोय पण कशातही नाही, त्या सर्वांपासून आपण निरासक्त आहोत, हे सगळं साधणारा जो योग आहे तो ज्ञानेश्वराच्या मते अष्टांग योगांपेक्षाही श्रेष्ठ आहे. सर्व योगांचा धुरेचा योग म्हणजे अग्रक्रमाचा हा योग आहे. हा आपल्याला पार पाडता आला पाहिजे. हा जर पार पाडता आला तर माणसाला स्वतःच्या सुखाच्या बाबतीत परावलंबी राहावं लागणार नाही. आपली अवस्था अशी आहे की मला जर आनंद व्हायचा असेल तर डोळ्यांना काहीतरी चांगलं पाहता आलं पाहिजे. मला जर आनंद व्हायचा असेल तर कानावर काहीतरी चांगलं पडलं पाहिजे. मला जर आनंद व्हायचा असेल तर तोंडात मला काहीतरी चांगलं स्वाद असलेलं खाता आलं पाहिजे. याचा अर्थ मला आनंद देण्याची जबाबदारी ही या सगळ्या बाह्य पदार्थांची. माझा आनंद माझा स्वतःचा, पण तो या निर्जीव पदार्थांवर आधारलेला. म्हणजे केवढं मोठं परावलंबन आहे स्वतःच्या सुखासाठी माणसाने पत्करलेलं. हे जर माझ्या आयुष्यात आलं नाही तर मी दुर्मुखलेला राहीन, मी दुःखी राहीन. अरे अरे अरे, स्वतःच्या आनंदाचं मूळ त्याला सापडलं नाही, स्वतःच्या आनंदाची गंगोत्री त्याला सापडली नाही, स्वतःच्या आनंदाचा जो मूळ झरा आहे तो झरा त्याला गवसला नाही, हा त्याचा अर्थ आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की वार्षिये वीण सागरू, जैसा जले नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. पाऊस आला नाही एखाद्या वर्षी तर नद्या आटत जातात. पण पाऊस येवो किंवा न येवो, समुद्राचं पाणी कधी कमी होत नाही. नद्या आकाशातल्या मेघांच्या उपकारांवर अवलंबून असतात, समुद्र नसतो. मी स्वतःच्या आनंदाच्या बाबतीत इतर बाह्य पदार्थांवर अवलंबून असण्याची गरज नाही. याचं कारण आनंदाचा जो मूळ कंद आहे तो परमेश्वरांनी माझ्याजवळ ठेवलेला आहे, तो मला कळला पाहिजे. त्या मूलकंदाचं भान आलं, त्या मूलकंदाचं ज्ञान झालं, त्या मूलकंदाचा जर प्रत्यय घेता आला तर हा तो माणूस नित्य आनंदी असतो. इतका आनंदी असतो तो माणूस, इतका आनंदी असतो की त्यामुळे आनंद मिळणं न मिळणं यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये तऱ्हेतऱ्हेचे जे विकार उत्पन्न होतात त्या विकारांची गरज राहत नाही. जो सर्व भूतांच्या ठाई, यानंतरचं जे सगळं वर्णन आहे गीतेमध्ये केलेलं, ते सगळं वर्णन हे ज्ञानी भक्ताचं वर्णन आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते,
ध्यानात कर्म फलत्याग त्यागात शांतीरनंतर. ध्यान, ज्ञान, कर्मफल त्याग आणि त्यापासून मिळणारी शांती, या शांतीसाठी माणसाला दुसऱ्या कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडली नाही. त्यातून मग ज्ञानी भक्त हे उदय पावतात. कसे असतात ते? अद्वेष्टा सर्वभूताना, मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुखक्षमी. तो कुणाचाही द्वेष करीत नाही, तो कशाचंही दुःख बाळगत नाही, सुखही बाळगत नाही. त्याला कशाही बद्दल ममत्व नसतं आणि कशाही बद्दल अहंकार नसतो. ज्ञानेश्वरांनी असं वैभवशाली वर्णन केलेल्या त्या ज्ञानी भक्ताचं, जो सर्व भूतांचा ठाई, द्वेषाचे नेण्याची काही, आप परू नाही चैतन्या जैसा. चैतन्य जसं असतं, चैतन्य तत्व हे असं असतं की त्याला सर्वांच्या अंतर्यामी असण्यामुळे त्याला कुणालाही दूर लोटता येत नाही, कुणालाच दुजाभाव ठेवता येत नाही, कुणाचाच द्वेष करता येत नाही. उत्तमा ते धरिजे, अधमा ते अभेरिजे, हे काहीच नेणिजे वसुधा जेवी, पृथ्वीजाप्रमाणे. तिच्या पाठीवरून चालणारा माणूस उत्तम आहे की अधम आहे याचा विचार करत नाही, याचा विचार करत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये भेद करत नाही की हा उत्तम माणूस आहे, याचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे, हा दुष्ट माणूस आहे, याला खड्ड्यात पाडून आपण मारून टाकलं पाहिजे, असा विचार ती करीत नाही. का रायाचे देह चालू, रंका परवते गालू, हे न म्हणेची कृपालू प्राणू पैगा. प्राण कधी विचार करत नाही, वायू कधी विचार करत नाही की हा राजा आहे, मोठा माणूस आहे, श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, त्याला मी जगवीन. हा रंक आहे, गरीब आहे, याच्याजवळ काहीच नाही, हा भिकारडा आहे, त्याला मी जगू देणार नाही, त्याला मारून टाकेन. असा विचार तो कनवाळू प्राण कधीच करत नाही. तो रंकाच्याही ठिकाणी असतो, राजाच्याही ठिकाणी असतो. गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊन मारू, ऐसे नेण्याची गा करू तोजे जैसे. पाणी तहानेल्या प्रत्येकाला त्याची तहान भागवायला मदत करतं. पाणी असा विचार करत नाही गाय गरीब आहे, तिची तहान भागवली पाहिजे, वाघ दुष्ट आहे, हिंस्र आहे, याच्या बाबतीत आपण विष होऊ, जाऊ त्याच्या कंठामध्ये तोंडातून, पण आपण विष होऊन त्याला मारून टाकू. वाघ असो की गाय असो, राजा असो की रंक असो, उत्तम असो की अधम असो, पाणी, वारा आणि भूमी त्यांच्यामध्ये पंक्ती प्रपंच करत नाही, पक्षपात करत नाही. तशी वृत्ती अशा ज्ञानी भक्ताजवळ उत्पन्न होते. आता ज्ञानेश्वर अशा भक्ताचा परमेश्वराशी असणारा जो संबंध आहे, त्या संबंधाचा उत्कट अशा रीतीचा प्रकर्ष आपल्यासमोर मांडतात. अर्जुना गातो भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू. असा जो भक्त असतो अर्जुना, तोच माझ्या लेखी योगी आहे, तोच मुक्त मनुष्य आहे. इतकंच नव्हे तर भगवंत म्हणतात, तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये. तो वल्लभा म्हणजे तो माझी अत्यंत लाडकी अशी प्रियतमा आहे. मी तिचा वल्लभ आहे, मी तिचा प्रियतम आहे. प्रियतम आणि प्रियतमा यांचे ज्या स्नेहार्द्र संबंध असतील, तसे संबंध माझा भक्त आणि मी यांच्यामध्ये असते. अशा भक्ताबद्दल परमेश्वर किती उत्कट होतात, किती उदार होतात, किती सहृदय होतात, याचं हे दर्शन 12व्या अध्यायामध्ये गीतेनेही घडवलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांनीही घडवलेलं आहे. माणसाच्या मुक्तीसाठी, कल्याणासाठी, सार्थकतेसाठी प्रसिद्ध असणारी काही ठिकाणं आहेत. एक हिमालय आहे. अशी आपली श्रद्धा होती की हिमालयाची यात्रा करताना जर माणसाला मृत्यू आला तर त्याबद्दल शोक करायचा नाही, कारण त्याला मुक्त झाला, तो त्याला मुक्ती मिळाली. तेव्हा पूर्वी बद्री केदारला जाणारा जो माणूस असेल, त्याला निरोप देण्यासाठी अवघं गाव जमा व्हायचं. हा परत येईल याची त्यांना शाश्वती नसायची. तो पुण्यात्मा असं समजून सगळं गाव त्याच्या पायांवर लीन व्हायचं.
जर हिमालयाच्या अंगी माणसाला मुक्त करण्याचं सामर्थ्य असेल तर त्या मुक्त करण्याचं शुल्क म्हणून हिमालय आपल्या प्राणांची मागणी करतं. हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय, तैसे शुचित्व नव्हे सज्जनाचे. ज्या ज्ञानी भक्ताचं वर्णन मी करतोय तो इतरांना आपल्या सहवासाने आपल्या वचनाने हा इतरांना सुद्धा शुद्ध करतो, पवित्र करतो. पण त्याकरता तुमचं प्राणदान मागत नाही. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचे शरीर तिये गावी. काशीला सुद्धा हे महत्त्व होतं, महात्म्य होतं की काशीला गेला माणूस की तो शुद्ध होऊन परत यायचा. म्हणून माणूस आयुष्यभर ध्यास धरायचा त्या काळात की काशीस जावे नित्य वदावे, की केव्हा तरी एकदा काशीला गेलं पाहिजे, आयुष्याचं सार्थक. त्यामुळे जिवंतपणे जाता आलं नाही तरी आपला देह, आपला मृत्यू काशीला व्हावा आणि देह गंगेत पडावा अशी आकांक्षा त्यावर लोकांची होती. तिथेही आपल्याला प्राण देण्याची अट असे. शुचित्वे शुची होय, शुचित्वे शुची गांग होय आणि पाप तापही जाये परी तेथे आहे बुडणेक. गंगा पवित्र, काशी पवित्र, हिमालय पवित्र, गंगा पवित्र, पण या सगळ्या पावित्र्याचा संस्कार आपल्यावर होण्यासाठी आपल्याला आपला प्राण वेचण्याची तयारी ठेवावी लागते. याच्या उलट ज्ञानी भक्त, याच्या उलट संत. ज्ञानेश्वर म्हणतात संताचे नि अंग लगे पापाते जिणणे गंगे, तेणे संत संगे शुचित्व कैसे. ज्ञानेश्वर म्हणतात की संतांचं एवढं असं आहे, महात्म्य असं आहे की गंगेला जे पावित्र्य मिळतं ते संतांमुळे, हिमालयाला जे पावित्र्य मिळतं ते संतांमुळे, काशीला पावित्र्य मिळतं ते संतांमुळे. त्यामुळे संताची शुद्ध करण्याची जी क्षमता आहे या 3 ठिकाणाहून फार मोठी आहे आणि फार वेगळी आहे. हा माणूस आतून बाहेरून अत्यंत शुद्ध असतो आणि पवित्र असतो. पुष्कळ लोक बाहेरून फार शुद्ध असतात, आतून अपवित्र असतात. हा आतून आणि बाहेर सूर्यासारखा असतो. सूर्य बाहेरून प्रकाशमय दिसतो, आतून अंधाराने कोंडलेला असतो असं नव्हे. आतलं जे प्रकाशाचं तत्व असतं ते फाकतं तेव्हा सूर्याचं ऊन पडतं, त्याचा प्रकाश पडतो. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसेच जयाचे मानस सर्वत्र गा. हा जो ज्ञानी भक्त असतो तो असा पवित्र असतो, आकाशासारखा अलिप्त असतो. म्हटलं तर तुमच्याकडे लक्ष आहे, म्हटलं तर तुमच्यापासून वेगळं आहे, म्हटलं तर तुमची काळजी आहे, म्हटलं तर तुमच्या बाबतीत उदासीन आहे. असं जसं आकाश असतं तसा तो तुमच्या बाबतीत असतो. अशा माणसाला भेदभाव करण्याची गरज नाही हे आपण पाहिलं. आता ज्ञानेश्वर दुसरे दृष्टांत देतात. का घरीची या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष देसा. ना तरी इक्षुदंडू पारतया गोडू, गालितया कडू, नोहेची जेवी. ज्याप्रमाणे दिवा हा असा विचार करत नाहीत की हे घरचे लोक आहेत, यांना उजेड देणं ही आपली जबाबदारी आहे. हा परका माणूस आहे, याला आपण अंधार दिला पाहिजे, उजेड देता कामा नये. ज्याप्रमाणे दिवा हा दोन्ही बाबतीत तटस्थ असतो, घरच्यांनाही प्रकाश दाखवतो आणि घरी जर घरचे लोक नसताना चोर आलेत तर त्यांनाही प्रकाश दाखवतो. झाड जसं असतं, ज्याने ते झाड लावलं त्याला ते सावली देतच, पण तो जो त्या झाडावर कुऱ्हाड घालतो आणि त्याचे तुकडे करतो त्यालाही तो सावलीच देतो. ऊस जसा असतो, पालितया गोडू गालितया कडू, नोहेची जेवी. ज्याप्रमाणे ऊस हा जो लावतो, वाढवतो, त्याला त्याच्या गोड रसाची प्राप्ती होते. जो त्याला पिरगाळतो, त्याचा रस काढतो, त्याला सुद्धा रसाची गोडी तीच असते जी सांभाळणाऱ्यांनी केलेली असते, वाढवणाऱ्यांनी केली असते. दोघांच्याही बाबतीत त्याचं स्वतःचं जे वर्तन असतं ते सारखं असतं.
असे जे भक्त असतात, जे कुणावरही भेदाभेद करत नाहीत, पंक्ती प्रपंच करत नाहीत, सगळ्यांशी सारखे वागतात, ज्यांचं चित्त समचित्त झालेलं आहे, समधात वृत्ती झालेली आहे, त्यांच्या त्या ज्ञानपूर्ण भक्तीमुळे त्या भक्ताबद्दलची आपली आवड व्यक्त करण्याकरता ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतला भगवंत म्हणतो, तो पहावा हे डोहरे म्हणून अचक्षुषी मज डोरे, हातीचे लीला कमळे पूजू तयासी. अरे मी निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, पण अशा मला सुद्धा डोळे फुटलेत जग पाहण्याकरता नाही, अशा भक्तांचं दर्शन घेण्याकरता. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. ज्ञानेश्वर म्हणतात, भगवंत म्हणतात की अशा माणसाला जवळ घ्यावं, त्याला मिठी मारावी. यासाठी माझ्या आत्ताचे जे 2 हात आहेत ते पुरणार नाहीत, म्हणून अशा भक्तांच्या प्रेमाखातर मी त्यावर अजून 2 हात घेऊन आलो, चतुर्भुज झालो, अशा माणसाला मिठी मारण्याची आवड पुरवण्याकरता. 12व्या अध्यायामध्ये भक्तीचे आणि भक्तांचे सगळे प्रकार सांगितले आहेत. अभ्यास योग सांगितलाय, ज्याला कठीण मार्ग जमणार नाही अशांसाठी अभ्यास योग सांगितलाय, आणि तो योग सोपा किती होतो तेही समजावून सांगितलंय. आपल्या आयुष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या सगळ्या वासना उत्पन्न होता क्षणीच विझवून टाकाव्यात. उत्पन्न होणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा उत्पन्न होता क्षणीच मावळवून टाकाव्यात. त्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे कर्मजाल आहे त्या कर्मजालाचा लेप आपल्याला लागणार नाही, आपण त्यापासून अलिप्त राहू शकू. ही अनासक्ती ज्याला साधेल, ज्ञानेश्वर असं म्हणतात की तो ज्ञानी भक्त, त्याच्या वृत्तीला समधातता येते. समधातता येते याचा अर्थ त्याची वृत्ती ही तुल्य समतोल बनते, कुठेही कमी नाही, जास्ती नाही, चांगलं नाही, वाईट नाही, अशी बनते. आणि असा जो भक्त असतो तो सर्वश्रेष्ठ असतो. आपण पाहिलं की ज्ञानयोग असो, कर्मयोग असो, अष्टांग योग असो, त्या सगळ्यांचं विवेचन ज्ञानेश्वरांनी केलं, पण त्या सर्वांना त्यांनी या भक्तीच्या तीर्थामध्ये बुचकळून काढलेलं आहे. त्यामुळं त्यांचं पावित्र्य जास्ती वाढलेलं आहे, त्यांची ग्राह्यताही जास्ती वाढलेली आहे. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. ज्ञान म्हणजे परमेश्वराचं ज्ञान, आत्मतत्वाचं ज्ञान, ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. आत्मज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान नाही, तो आत्म्याचा अनुभव असतो, ती आत्म्याची प्राप्ती असते. ते ज्ञान बौद्धिक पातळीवरून होत नाही, तर्काच्या साहाय्याने होत नाही. ते ज्ञान हे अंतरंगाच्या सामर्थ्यावर होतं, त्याचा आपल्याला अनुभव येतो. अनुभव हे ज्ञानाचं एक फार महत्त्वाचं असं अंग आहे. न करता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. जर निखाऱ्यावर पाऊल पडलं तुमचं लक्ष नसताना, तर लक्ष नाही म्हणून निखारा चटका द्यायचं सोडणार नाही, तुम्हाला चटका बसणारच. हे आम्ही वाचलं आणि आम्ही जाणून घेतलं. पण जेव्हा आमचं लक्ष नसताना आमचा पाय निखाऱ्यावर पडला आणि तो निखारा चिकटून बसला आणि जो झोंबला आणि त्याची जी आग झाली, त्यामुळे आम्हाला निखाऱ्याची दाहकता अनुभवायला मिळाली. आत्म्याचं ज्ञान हे बौद्धिक पातळीवरून किंवा तर्काच्या साहाय्याने करता येणार नाही. उपनिषद म्हणतात, नैषा तर्केण मतिरापनीया नायमात्मा प्रवचनेन लभ्य, न मेधया न बहुना श्रुतेन. प्रवचनांनी, व्यासंगांनी, अभ्यासानी, पुस्तकांनी, बुद्धीनी या आत्म्याचं ज्ञान आपल्याला होऊ शकलं नाही. हे आत्मज्ञान होणं किंवा ही आत्मप्राप्ती होणं, या आत्म्याचा अनुभव घेता येणं, हे या आयुष्यातलं सर्वोच्च कैवल्य आहे. ज्याला हे झालं तो माणूस मुक्त झाला, जन्म मरणाच्या फेऱ्यापासून त्याची सुटका झाली. ज्ञानेश्वरांनी 18व्या अध्यायामध्ये दाखवलं आहे की अशी ज्ञानी जो भक्त असतो, तो ज्ञान मिळाल्यानंतर आता करण्यासारखं काहीच नाही. खरं म्हणजे सगळं मिळेल, आता मिळण्यासारखं काहीच नाही. पण असा जो ज्ञानी भक्त असतो, तो ज्ञानप्राप्तीनंतर, आत्मप्राप्तीनंतर, जीवनातलं सर्वोच्च कैवल्य संपादन केल्यानंतर, मोक्षप्राप्तीनंतर सुद्धा तो भक्ती करण्याचं सोडत नाही.
आपल्या जीवनाने, जीवनातल्या आचरणाने भक्तीचा वस्तुपाठ तो प्रापंचिकांसमोर ठेवत असतो. पुन्हा भक्ती त्याला का करावीशी वाटते? लोकसंग्रहाकरता, लोकोपकाराकरता त्याला ती भक्ती करावीशी वाटते. उन्हाळ्यामध्ये समुद्राचं पाणी तापतं, त्या तापत्या पाण्याची वाफ होते, ती तरंगत आकाशामध्ये जाते, ते सगळी वाफ एकत्र जमून येते, तिचं ढगामध्ये रूपांतर होतं आणि त्या ढगातून पुन्हा पाणी खाली कोसळायला लागतं, ते पुन्हा समुद्रातच येतं. एकदा वर गेलेलं पाणी त्याचा उद्धार झाला. आता खरं म्हणजे त्याला खालच्या या पृथ्वीबद्दलचं आकर्षण असण्याचं काही कारण नाही. पण तापामुळे, तापलेल्या उष्णतेमुळे तापलेल्या या पृथ्वीची दया येते, त्याच्यामुळे ते पाणी अनावर ओढीनं आकाशातून पुन्हा खाली कोसळतं. त्याप्रमाणे जे ज्ञानी भक्त असतात ते आपल्यासारख्या इतरांना या प्रपंचाचा ताप असह्य होऊ नये यासाठी भक्तीचा मार्ग दाखवतात. इतकंच नव्हे, आचरून दाखवतात. नुसता भक्तीचा मार्ग दाखवत नाहीत, आचरून दाखवतात आणि त्यामुळे त्याचा प्रभाव हा अधिक पडतो. माहितीचा प्रभाव, ज्ञानाचा प्रभाव, वाणीचा प्रभाव, शब्दांचा प्रभाव मोठा असतो, पण त्या सगळ्या प्रभावावर मात करणारा प्रभाव हा तुमच्या तिळमात्र आचरणाचा असतो. त्या आचरणाचा जो प्रकाश पडतो तो सगळ्या अंधाराला नाहीसा करतो. ज्ञानाच्या प्रकाशापेक्षा, पुस्तकांच्या प्रकाशापेक्षा हा आदर्श वस्तुपाठ 18व्या अध्याय, जो कळसाध्याय आहे ज्ञानेश्वरीचा आणि गीतेचा, जेवढं काही सांगण्यासारखं आहे तेवढं सगळं सांगण्याची घाई 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरांना सुटलेली आहे. जे जे आपल्याजवळ आहे ते ते सगळं तुमच्यावर वोपून टाकण्याची उत्सुकता ज्ञानेश्वरांमध्ये 18व्या अध्यायामध्ये प्रगट झालेली आपल्याला दिसते. तो कळसाध्याय आहे. त्या कळसाध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानोत्तर भक्तीचं विवेचन केलेलं आहे. ही ज्ञानोत्तर भक्ती हे भक्तीचं सर्वश्रेष्ठ असं रीतीचं स्वरूप आहे. पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत भक्तीच्या छटा ज्ञानेश्वर दाखवतात आणि भक्तांची रूपं ज्ञानेश्वर दाखवतात. भक्ताबद्दल वाटणारा कळवळा ज्ञानेश्वर दाखवतात. भक्ताबद्दल बाळगलेला जिव्हाळा ज्ञानेश्वर दाखवतात. किती तो जवळचा वाटतो परमेश्वराला याची प्रचिती आपल्याला घडवतात. या सगळ्यामुळे असं मानण्याचा मोह होतो की गीता आणि ज्ञानेश्वरी प्राधान्याने भक्तिशास्त्र विवेचन करण्यासाठी रचले गेलेले ग्रंथ आहेत.